बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। पुणे बंगळुरू महामार्गावरती पेठ नाक्यापासून कागलपर्यंत रस्ते कामाचा कंत्राटदार पळून गेल्याची बातमी एबीपी माझाने नुकतीच दाखवली होती आणि यानंतर आता केंद्र सरकारने कोल्हापूर आणि कागल शहराजवळ उभा करत असलेल्या उड्डाणपुलासाठी कंत्राटदार निश्चित केलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावरती वाहतूक कोंडीचा त्रास प्रवासी सहन करतायत। उड्डाणपुलाचं काम झालं तर कोल्हापूरकरांचा मोठा प्रश्न देखील सुटणार आहे। त्यामुळे पंचगंगा नदी आणि कागल या ठिकाणच्या 2 उड्डाणपुलासाठी आता ठेकेदार निश्चित झालाय। त्यामुळे या कामांना आता गती मिळेल, तसंच महापुराचा धोका देखील उद्भवणार नाही। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। एबीपी माझाने 2 दिवसांपूर्वी पुणे बेंगळुरू महामार्गावरचे जे पेठ नाक्यापासून कागलपर्यंतचं जे काम आहे त्याचा कंत्राटदार पळून गेल्याची बातमी दाखवल्यानंतर आता केंद्र सरकारने तातडीने या मार्गावरची जे उड्डाणपूल आहेत त्या उड्डाणपुलाच्या कंत्राटदारांची निश्चिती केलेली आहे। आपण जी दृश्य बघतोय याच ठिकाणी एक भला मोठा ब्रिज होणार आहे आणि जवळपास 3.5 किलोमीटरचा ब्रिज आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि कागल शहराजवळ एक मोठा ब्रिज आहे तो होणार आहे। कागल शहराजवळचा ब्रिज आहे तो साधारण 3 किलोमीटरचा आहे आणि आपण जे दृश्य बघतोय इथला ब्रिज आहे तो जवळपास 3.5 किलोमीटरचा ब्रिज आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुरुवातीला भराव टाकून तो उड्डाणपूल केला जाणार होता, मात्र एबीपी माझाने या संदर्भातले वारंवार आवाज उठवला आणि त्यानंतर पिलरचा ब्रिज आहे तो या ठिकाणी होणार आहे। खरं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे याच्यासाठी प्रचंड आग्रही होते आणि त्यांनी याचं सगळं डिझाईन आहे ते केलेलं आहे, कारण या कोल्हापूर शहरामध्ये या उड्डाणपुलामुळे किंवा इथं भराव टाकून केलेल्या उड्डाणपुलामुळे पूर येऊ नये अशा पद्धतीची भूमिका आहे ती नितीन गडकरी यांनी घेतली होती आणि त्याच्यानंतर मग इथलं डिझाईन आहे ते पूर्णपणे बदललं। जवळपास 1350 कोटी रुपये आहेत ते या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। एबीपी माझाने वारंवार इथली समस्या आहे ती दाखवली आणि त्याच्यानंतर जो कंत्राटदार पळून गेला याची बातमी दाखवल्यानंतर आता केंद्र सरकारने उड्डाणपुलाचा जो कंत्राटदार आहे तो निश्चित केलेला आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।